शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणं हे आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतं. कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक असला तरी त्याचं प्रमाण जास्त झालं की अनेक वाईट परिणाम दिसून येतात. जसं की हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार होतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवरती चरबी साठते. रक्तप्रवाह कमी होतो, रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि याचा परिणाम म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, स्ट्रोक येऊ शकतो. मेंदूतील रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे रक्तपुरवठा व्हायला अडचण निर्माण होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयावरती अतिरिक्त ताण येतो. काही वेळेस आपल्या शरीरामध्ये अशी स्थिती निर्माण होते की रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठून त्या ठिकाणी कठीण आणि अरुंद असा रक्तप्रवाह तयार होतो आणि यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि आपल्या अवयवांना ऑक्सिजन कमी मिळतो. पायांमध्ये वेदना होतात, चालताना पाय दुखतात किंवा गोळे येतात. रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे स्नायूंना त्रास होतो, मेंदूवरती परिणाम होतो, स्मरणशक्ती कमी होते, स्ट्रोकचा धोका वाढतो, अचानक मृत्यूचाही धोका वाढतो. जर रक्तवाहिनी पूर्णपणे ब्लॉक झाली असेल तर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढल्यावर सुरुवातीला लक्षणं दिसत नाहीत, पण काही लोकांमध्ये छातीमध्ये जडपणा जाणवतो, श्वास घ्यायला त्रास होतो, कधीकधी थकवा जाणवतो. तेव्हा यासाठी प्रतिबंध कसा करावा तर संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा, धूम्रपान टाळा आणि नियमित आपल्या शरीराची तपासणी करा. कोलेस्ट्रॉल वाढणं ही सायलेंट समस्या आहे, कारण सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत, पण पुढे ती गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे योग्य जीवनशैली आणि नियमित तपासणी केली तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढायचं प्रमाणही कमी होतं. त्यासाठी संतुलित आहार घ्या, योग्य झोप घ्या, व्यायाम करा आणि सक्रिय जीवनशैली ठेवा. नक्कीच या आजारापासून तुम्ही दूर राहू शकता.